मित्रांनो, आज आपण विश्लेषण करणार आहोत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ SIP म्हणजे काय असतं. तर म्युच्युअल फंडमध्ये दोन पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केला जातो. एक म्हणजे आपल्याकडे जर एक मोठा पैसा असेल, 1,00,000, 5,00,000, 10,00,000, 20,00,000, 50,00,000, 1,00,00,000, तर तो आपण एक डायरेक्ट आपण पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. आणि दुसरं, ज्याच्याकडे मोठा पैसा नाही आहे, पण दर महिन्याला काही ना काही इन्कम त्याच्या बिझनेसमधून किंवा त्याच्या जॉबमधून जो काही त्याचा इन्कम असतो, तो इन्कम तो थोडा थोडा दर महिन्याला किंवा दर दिवसाला थोडा थोडा इन्व्हेस्ट करून तो म्युच्युअल फंडच्या जरिये इन्व्हेस्ट करू शकतो. तर जो थोडा दर महिन्याला जो इन्व्हेस्ट करू शकतो त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं हे म्हटलं जातं. आता हे कशा पद्धतीनं काम करतं किंवा कशा पद्धतीनं तुमचं वेल्थ क्रिएट करू शकतो हे आपण जरा जाणूया. अगदी एक 2,000 रुपयाची जरी तुम्ही SIP केली तरी 15 वर्षासाठी 15%नी त्या पैशाचे 13,53,000 रुपये एवढं परतावा तुम्हाला 15 वर्षामध्ये मिळू शकतो. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे 2,000ची ती 3,60,000 एवढी होईल 15 वर्षामध्ये. आणि त्यावर 9,93,000 हा तुमचा नफा होऊन टोटल जी रक्कम आहे ती 13,53,000 रुपये होईल. तर एक छोट्याशा अमाऊंटनी जरी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी तुमचा बऱ्यापैकी एक इन्व्हेस्टमेंट जी आहे तुमची होऊ शकतं आणि त्याच्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आता बरेच लोक यामध्ये कमेंट करू शकतात की 13.5 लाख 15 वर्षानंतर मोठी अमाऊंट होणार का. तर मी सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीसाठी 3,60,000 ही मोठी रक्कम राहणार 15 वर्षानंतर, त्याच्यासाठी 13.5 लाख पण खूप मोठी अमाऊंट राहणार. आणि आपण खूप कमी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट घेतलेली आहे. हीच जर आपण एक 5 वर्ष जर थोडं जास्त ठेवलं, हॉरायझॉन थोडंसं 15 वर्षावरून 20 वर्षापर्यंत वाढवलं, तर हेच 13 लाख रुपये जे आहेत ते 30 लाख तब्बल त्याला मिळेल. म्हणजे 15 वर्षामध्ये 13 लाख जमलेत. पण तेवढीच अमाऊंट त्यांनी जर आणखी 5 वर्ष ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट केली तर 20 वर्षामध्ये सेम इंटरेस्टनी किंवा सेम रिटर्ननी त्याला 30 लाख रुपये त्याची इन्व्हेस्ट केलेली जी अमाऊंट आहे ती होऊ शकतं. तर आपण जर एक साधारणतः 5,000 रुपीच्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं दरमहाच्या इन्व्हेस्टमेंटनी, तर ही अमाऊंट तब्बल 75 लाख रुपये, ऑलमोस्ट 76 लाख रुपयाच्या जवळपास त्यामध्ये जाईल. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 12 लाख आणि जो तुम्हाला रिटर्न मिळणार तो रिटर्न अराऊंड 63,79,000 रुपयाचा अमाऊंट ती रिटर्न राहणार. टोटल मिळून 76 लाख रुपीज ही अमाऊंट तुम्हाला याच्यातून रिटर्न मिळेल. तर महत्त्वाचं हे आहे की 2,000 किंवा 5,000 डेफिनेटली तुम्ही तुमची जी सध्याची इन्कम आहे त्यानुसार तुम्ही ते डिसाईड करू शकता. पण इथे इन्व्हेस्टमेंट करणं, SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही आज काळाची गरज आहे. हा पैसा त्यांच्यासाठी त्यांनाच मिळू शकतो जे यामध्ये इन्व्हेस्ट करणार. जे इन्व्हेस्टच करणार नाही त्यांच्यासाठी तर हा विचार पण ते करू शकणार नाही. पण एक 2,000 किंवा 5,000 रुपये दर महिन्याला आपण नक्की इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्यामध्ये जो आपल्याला परतावा मिळेल, एक अराऊंड 13 ते 15% हा परतावा आपल्याला मिळू शकतो. यामध्ये नक्की एक वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. मित्रांनो, SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं आज हे एक ऑप्शनल नसून ही एक काळाची गरज आहे. आणि अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथं म्हणजे महत्त्वाची गोष्ट इन्व्हेस्टमेंट हे त्यामध्ये आता जुळून आलेलं आहे. तर पुढे तोच व्यक्ती इन्कम किंवा वेल्थ म्हणू शकतो. तो अन्न, वस्त्र, निवारा सोबत आपलं इन्व्हेस्टमेंट पण कंटिन्यू करणार. तुम्हाला जर अशाच पद्धतीनं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा अधिक माहिती करायची असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.